अनुभव आणि चर्चेतून रंगली ऐश्वर्या कट्ट्याची मैफिल। विविध घटना व प्रसंगातील पोलीस दलात आलेले थरारक अनुभव, सोबतीला साहित्याचा सुगंधी दरवळ देणाऱ्या उत्तमोत्तम कविता आणि व्यवसायातील समृद्ध अनुभव, अशा सर्वच गोष्टींचा मिलाफाने ऐश्वर्या कट्ट्याची आजची मैफिल रंगली। राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि साहित्यापासून व्यवसायापर्यंत अशा गप्पामध्ये सगळेच रंगून गेले होते। कट्ट्याचे मानकरी होते निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त व युथ आयकॉन माननीय भानुप्रताप बर्गे, त्याचबरोबर रांका ज्वेलर्सचे श्रेयस रांका, ज्येष्ठ साहित्यिक कवी सीताराम नरके। यावेळी भानुप्रताप बर्गे यांनी डोंगरीपासून पोलीस दलातील वाटचाल सांगितली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत असतानाचे अनुभव आणि बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या। आजच्या घसरत्या राजकारणावर सुद्धा त्यांनी भाष्य केले। साहित्यिक सीताराम नरके यांनी आई आणि वडिलांच्यावर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली। तर श्रेयस रांका यांनी आपले उद्योग व्यवसायातील अनुभव कथन केले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा मोत्याची माळ, शाल, शिंदेशाही पगडी देऊन सन्मान करण्यात आला। या निमित्ताने शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वरिष्ठ पत्रकार पराग पोद्दार यांचाही सत्कार करण्यात आला। तसेच प्रसिद्ध कलाकार विकास पाटील व भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय शिंदे यांनाही सन्मान करण्यात आले होते। यावेळी ऐश्वर्या कट्ट्याचे सर्वेसर्वा आप्पासाहेब रेणुसे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता। पुण्याचे एक सांस्कृतिक किंवा राजकीय असो किंवा सामाजिक असो, ह्या कट्ट्याचं एक वैशिष्ट्य आहे पुणे शहरासाठी। अशा ह्या ऐश्वर्या कट्ट्यावरती आज मला आप्पासाहेब रेणुसे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने बोलवलं, त्याबद्दल एकतर मी त्यांचे प्रथमतः धन्यवाद देतो। कट्टा ही अशी संकल्पना आहे की त्या ठिकाणी कुणीही फॉर्मल असेल, इन्फॉर्मल असेल की कुणाच्याही टिंगलटावळीपासून ते अक्षरशः एक सामाजिक देशामध्ये कुठला एक विषय असतो, आत्ता जो विषय चालू असेल त्या विषयावरती चर्चा असेल, असे लोक त्या ठिकाणी आपापलं मनापासून मत मांडत असतात। आणि आज ह्या ऐश्वर्या कट्ट्यावरती येऊन मला माझं मत मांडता आलं, थोडं राजकीय भाष्य करता आलं, सामाजिक भाष्य करता आलं। आणि ज्या खात्यामध्ये मी पोलीस खात्यामध्ये 34 वर्ष काम केलेलं आहे, त्या खात्यामधील काही अनुभव मला माझे या सर्वांच्याबद्दल संवादाच्या माध्यमातून साधता आलं की खरोखर अशा कट्ट्यांचा एक संकल्पना म्हणून खूप चांगला उपयोग होतो आणि ज्ञानामध्ये भर पडतीच पडती, पण एक दुसऱ्यांचं जे सहकार्याचं वातावरण असेल ते त्या ठिकाणी तयार होतं आणि प्रत्येकजण जवळचा असा कसा एक दुसऱ्याच्या जवळ येईल याच्यासाठी नक्कीच हे कट्टा आहे। आणि आपणचं आणि त्यांच्या टीमचं परत एकदा कौतुक करतो। धन्यवाद। ऐश्वर्या कट्टा म्हणजे एक वैचारिक व्यासपीठ। खरं तर मला वाटतं की गावाकडचं जो जुना पार होता, तो पार ह्या नव्या रूपामध्ये, ह्या नव्या संस्कृतीमध्ये रुजतो आहे ना, तो रुजवला गेला पाहिजे। गावातल्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या पारावर एकमेकाला शेअर केल्या जायच्या, सांगितलं जायचं। कुणाच्या घरात लग्न असेल, कुणाच्या घरामध्ये दुःखाची घटना घडली असेल, त्या अगदी मग ते मांडवाचं ते मांडवपण असेल, त्या आंब्याचे डाळे घेऊन येणे असेल, ते पारावर सगळं ठरलं जायचं। आणि तो पार ह्या ऐश्वर्या कट्ट्याच्या रूपानं आपण या ठिकाणी गेली 5 वर्ष सुरू ठेवलं। 375 अनेक मान्यवर राजकीय, सामाजिक, विविध क्षेत्रातील संस्थांचे पदाधिकारी असतील ते आले आणि त्यामध्ये आज मलाही माझे विचार मांडण्याची संधी या ऐश्वर्या कट्ट्यामुळे आणि आप्पांच्यामुळे मला मिळाली। खूप खूप या ऐश्वर्या कट्ट्याच्या मनापासून धन्यवाद।